नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। अकोले तालुक्यातील असणारं श्री क्षेत्र उंचखडक बुद्रुक आणि या उंचखडक बुद्रुक या गावातील अमृत वाहिनीच्या तटावर बसलेलं पुण्यक्षेत्र श्री काल भैरवनाथ मंदिर। या मंदिराची महती अशी आहे सज्जनो, या मंदिरातल्या असणाऱ्या कालभैरवाचं दर्शन करणं म्हणजे काशीतील असणाऱ्या कालभैरवाचं दर्शन केल्यासारखंच पुण्य आहे। तुम्ही म्हणाल का? त्याचा पुरातन असणारा इतिहास असा आहे, ज्या वेळेला अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये काशी विश्वनाथावरून भगवान शंकर श्री रामकथा ऐकण्यासाठी आले आणि म्हणतात की रामकथा श्रवण करण्यासाठी भगवान शिव आल्यानंतर काशीतील असणारे कालभैरव साक्षात या ठिकाणी भगवान शंकराच्या संरक्षणार्थ याच असणाऱ्या दंडकारण्यामध्ये आले। ज्या वेळेला 9 दिवस या ठिकाणी भगवान शंकरांनी अगस्त्य ऋषींच्या मुखातून रामकथा श्रवण केली आणि म्हणतात तेच कालभैरव याच परिसरामध्ये रममान झाले आणि या पुण्यक्षेत्रामध्ये उंचखडक गावातील असणाऱ्या प्रवारा नदीच्या काठावर बसलेलं जे भैरवनाथाचं मंदिर आहे ना, हे पुरातन काळातील आहे आणि तेच कालभैरव याच ठिकाणी विराजमान झाले आणि म्हणून या ठिकाणी कालभैरवाचं असणारं प्रसिद्ध मंदिर तयार झालं। याचा दुसरा असणारा इतिहास असा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांनी याच ठिकाणी 40 दिवस पाण्यावर व्रत केलं आणि व्रत करून या गावाला शापातून मुक्त केलं। एवढंच नव्हे तर त्याच ठिकाणी दृष्टांत झाला, भगवान रामप्रभूंचं दर्शन झालं आणि हे राममाळ हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी उदयाला आलं आणि म्हणून एखादा संत महात्मा एखाद्या मंदिरामध्ये राहून तप करतो ना, ते मंदिर म्हणजे कसं आहे सांगू का तुम्हाला? त्या मंदिराची महती काय आहे? म्हणतात की त्या ठिकाणी पुण्यकर्म केलं तर करोडो गुणा फल प्राप्त होतं आणि म्हणून या उंचखडक गावातील असणारं कालभैरवाचं जे मंदिर आहे ना, त्या ठिकाणी दर्शन केलं तरी सज्जनो या जगातील सर्व कालभैरवाचं दर्शन केल्याचं पुण्य आहे। नवे तर या शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, कालभैरवाच्या मंदिराच्या समोर बसून जर तुम्ही त्या ठिकाणी साधना केली, अरे एक शिव नाम घेतलं तर करोडो शिव नामाचं पुण्य आहे। आजही या ठिकाणी या मंदिरामध्ये अद्भुत चमत्कार होतात। आजही या मंदिरामध्ये अद्भुत चमत्कार आहे। ज्यांना संतती होत नाही, अहो जेवे नवे ते दुःखाने पीडित आहे, असे तापलेले लोक या मंदिरामध्ये येतात। अद्भुत चमत्कार कालभैरव आजही त्यांच्यावर कृपा करतो आणि म्हणून हे पुण्यक्षेत्र सामान्य नाही। जिथे राम राहिले, जिथे सद्गुरू यशवंत बाबा राहिले, ज्या सद्गुरू यशवंत बाबाने जिथे तपश्चर्या केली ती भूमी म्हणजे ही कालभैरवाची असणारी भूमी आहे आणि म्हणून तमाम असणाऱ्या जनतेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तुम्ही काशीला जाऊ शकत नाही कालभैरवाच्या दर्शनाला, तोच काशीचा कालभैरव या गावामध्ये येऊन वसला होता आणि म्हणून इथे दर्शन केलं की काय तुम्हाला काशीचं दर्शन केल्याचं पुण्य आहे। त्याचं तिसरं कारण असं आहे, जे मंदिर 100 वर्षापूर्वीचं आहे, हजारो वर्षापूर्वीचं आहे, त्या मंदिरामध्ये या ठिकाणी अशी शक्ती येते शक्तीपीठासारखी आणि म्हणून अष्टकालभैरवासारखी शक्ती या असणाऱ्या उंचखडक गावातील असणाऱ्या या कालभैरव मंदिरामध्ये आहे। तीच असणारी जागृत देवता आहे आणि म्हणून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण निश्चित या मंदिरामध्ये कालभैरवाच्या दर्शनासाठी या। सुख समृद्धी आपल्या जीवनामध्ये लाभेल यामध्ये संदेह नाही। असं पवित्र मंदिर आहे आणि म्हणून सद्गुरू यशवंत बाबांच्या कृपेनं त्या ठिकाणी खरात परिवाराला ते सौभाग्य लाभलं आणि त्या मंदिराची असणारी सेवा त्या कुटुंबाकडून आजही घडत आहे आणि अशी असणारी पवित्र असणारी भूमी श्री क्षेत्र राममाळ असेल, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांचा आश्रम असेल आणि ते कालभैरवाचं असणं मंदिर असेल आणि म्हणून अशा पवित्र स्थानी आपण सर्वांनी यावं आणि त्या मंदिराचं दर्शन करावं ही सर्वांना या ठिकाणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण